सर्वांना मैत्रीपूर्ण जय गुरु. धम्मपदात 423 गाथा असून 26 प्रकरण आहे, 26 वर्ग आहे. या 26 वर्गामध्ये भगवंतांनी निरनिराळा उपदेश केलेला आहे. सध्या आपण प्रकरण 5 बालवल्गो या विषयावर चर्चा आरंभली आहे. मागच्या एपिसोडमध्ये ह्या सर्व बालवल्गोतील सर्व गाथांचं आपण पठन केलं, त्याचा मराठीत अर्थ पण समजून घेतला, परंतु त्यावर सविस्तर आपण चर्चा केली नाही. तर आता काही याच्यातील जवळजवळ 15 गाथांपैकी काही गाथांवरती आपण चर्चा करणार आहोत. धम्मपदातील गाथा नंबर 60. दिघा जागर तो रत्ती दिघं संतस्य योजन दिघो बालानन संसारो सद्धम्मन अभिजान. याचा अर्थ काय मराठी काव्यात? जागणारास रात्र ती लांब दीर्घ योजन श्रांताला संसार लांब मूर्खाचा जोन जानी सद्धम्माला. तर भगवंतांनी काय सांगितलं की सद्धम्म जो जाणत नाही त्या मनुष्याला हा संसार एवढा लांब आहे आणि एवढा कठीण वाटतो की ज्याप्रमाणे एखादा प्रवासी थकलेला असेल आणि त्याला जवळचंही अंतर असं खूप लांब वाटतं. तर याचा अर्थ भगवंतांनी जी तुलना केलेली आहे, सद्धम्म न जाणणारा जो माणूस असेल त्याला हा संसार किती लांब वाटत असेल. म्हणून माणसाला जगताना सद्धम्म जाणून घेण्याची अत्यंत गरज आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही बुद्ध आणि त्याचा धम्म यामध्ये सद्धम्माची व्याख्या केलेली आहे. त्यांनी जवळजवळ 9 प्रकारची व्याख्या सांगितलेली आहे. काय सांगितलंय की मनाचा मळ दूर करणे म्हणजे सद्धम्म. मनुष्याचे मन विकारांनी भरलेलं आहे. ते ह्या विकार माणसाच्या मनातील दूर करणे हा सद्धम्म आहे. पहिली व्याख्या बाबासाहेबांनी केली. धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो प्रज्ञेची वृद्धी करतो. म्हणजे सद्धम्माची ही दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलेली आहे की जो प्रज्ञेची वृद्धी करतो, स्वतःमध्ये शहाणपणा वाढवतो. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. तर धम्म तेव्हाच सद्धम्म होतो जेव्हा तो प्रज्ञेची वृद्धी करतो. धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो प्रज्ञेची आवश्यकता सांगतो. धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो मैत्री वाढवतो. आणि बाबासाहेबांनी बघा त्याचं कसं विश्लेषण केलेलं आहे. धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो शिक्षा देतो की प्रज्ञा आणि शील यांचे बरोबर करुणा सुद्धा अनिवार्य आहे. धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो शिक्षा देतो की करुणेपेक्षाही अधिक मैत्रीची आवश्यकता आहे. जेव्हा तो शिकवतो, शिक्षा देतो, इथं शिकवणे असा अर्थ आहे ना. धम्म तेव्हाच सद्धम्म असू शकते की जेव्हा ते शिक्षण देतं की करुणापेक्षाही अधिक मैत्रीची आवश्यकता आहे. धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो समस्त सामाजिक भेदभावांना नष्ट करतो. अर्थात माणसातील भिंत नष्ट करतो. म्हणजे जातीभेद किती अनावश्यक आहे हे सुद्धा सद्धम्मात डॉक्टर बाबासाहेबांनी घेऊन ठेवलेलं आहे. धम्म तेव्हा सद्धम्म आहे की जेव्हा तो शिकवतो की मनुष्य जन्माने नव्हे तर त्याच्या गुणांनी त्यांचे मूल्यांकन करतो
आणि धम्म नववी गोष्ट, धम्म तेव्हा सद्धम्म आहे जेव्हा माणसामध्ये समानतेला चालना मिळते. म्हणजे आज आपण बघा तर ह्या गोष्टी अपवादानंही दिसणं मुश्किल झालेलं आहे. लोक आपसामध्ये भेदभाव, जातीभेद, धर्मभेद, माणसामध्ये भेद, मनुष्य माणसाशी नीट वागत नाही. धम्म म्हणजे काय आहे? धम्म म्हणजे माणसाशी नीट वागणे, नीतीने वागणे. म्हणून बाबासाहेबांनी ही पण व्याख्या केलेली आहे, धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. तर ह्या गाथेमध्ये आपल्याला काय दिसतं की दिघा जागरतो वृत्ती. एखाद्या बघा रात्र असली, रात्री किंवा आपल्याला जागायची वेळ आली, एखादा आजारी असला तर आपण त्या रात्रीच्या जागतो. तर आता कसं कधी दिवस उगवेल आणि कधी आपण याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. त्यावेळी माणसं ती रात्र एवढी मोठी लांब वाटते की त्याला आपण असं वाटते की ही किती रात्र लांब आहे. आणि जेव्हा थकलेला मनुष्य असेल की जो चालताना थोडंही अंतर चालतो, पण तो थकलेल्या माणसाला असं वाटते की हे खूप लांब अंतर आहे, बापरे बाप. तर तशासारखाच माणसांना जीवन जगताना तुमचं जे आयुष्य आहे, जे जगता तुम्ही, त्या आयुष्यभर जर तुम्ही सद्धम्माचं पालन केलं तर तुम्हाला तो अवधी इतका छोटा वाटेल. तुम्हाला वाटेल अरे कसं काय दिवस लवकर चाललं, किती म्हणजे सुखाचे दिवस लवकर जातात आणि दुःखाचे दिवस फार उशिरा जातात. हे सांगताना भगवंतांनी एक गोष्ट सांगितली. त्यावेळी त्यांनी प्रसेनजिताला हा उपदेश केला आहे. प्रसेनजित राजा असतो. राजाला खूप घमंड असते आणि त्याला वाटतंय की मी राजा आहे, मी काहीही करू शकतो. त्या प्रसेनजितानं एकदा एका सुंदर स्त्रीला पाहिलं आणि त्याला असं वाटलं की मी हिला कधी मिळवीन आणि मी राजा आहे, मला ही पत्नी म्हणून मिळाली पाहिजे ही सुंदर स्त्री. आणि त्याने जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा त्याला दिसलं की अरे ती मॅरिड आहे, तिचं लग्न झालेलं आहे. मग त्याने काय युक्ती केली, तिच्या नवऱ्यालाच आपल्याकडे नोकर ठेवला. आता नोकर ठेवल्यानंतर त्याला वाटलं की हा लवकर मेला पाहिजे. मग त्याने असा उपाय केला की त्याला असं दूर पाठवलं एका ठिकाणी तर जिथं साप राहतात. आणि त्याने सांगितलं की तू अरुणावती नावाची एक माती आण आणि तिथं काही कुमुदीची फुलं आण की जी मला आंघोळीसाठी माती हवी आहे. त्या मातीनं मी अंग घासीन, स्वच्छ करीन. म्हणजे अशा ठिकाणी त्याला पाठवलं की जिथं सापांचा डराळा आहे, त्याला साप चावून मरावा, अशा तऱ्हेची त्याची इच्छा झाली. तो सकाळीच गेला, पत्नीला सांगितलं की मला सिंदुरी करून दे. तिने सिंदुरी करून दिली आणि तो निघाला. एवढं अंतर त्यानं कापलं आणि तो घाईघाईने तिथे पोहोचला की त्याला लवकर संध्याकाळपर्यंत वापस यायचं होतं. पण अंतर खूप, एक योजन अंतर होतं, जवळजवळ 12 मैलाचं अंतर होतं. ते 12 मैल एका दिवसातून क्रॉस करून वापस येणे हे थोडी कठीण गोष्ट होती. परंतु त्यानं ते जिद्दीनं तो निघाला आणि माती आणण्यासाठी ती गेला. रस्त्यामध्ये त्याने शिदोरी खाल्ली. त्याचा शिदोरीचा काही भाग त्यांनी तलावात टाकलं आणि माशांना अशी विनंती केली की हे तलावातील जीवांनो, माशांनो, मला तुम्ही कुमुदिनी फुलं, अरुणावती माती मिळण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करा. अशा रीतीने त्याने आपल्या अन्नातील काही भाग त्या तलावात टाकून दान केलं
आणि त्या नागराजाला विनंती केली, तिथे असलेल्या नागराजाला विनंती केली की नागराजानं त्या अरुणावती माती त्याला आणून दिली आणि फुलं पण आणून दिले. तो घाईघाईनं तिथून परतला, घाईघाईने परतला. खूप रात्र झाली. त्यावेळी प्रसेनजितानं असा कट केला की शहरातली जी भिंत असते, दरवाजे असतात, कोट असतो, त्यावेळी कोटची पद्धत होती. ते दरवाजे रात्र होण्याच्या अगोदरच, म्हणजे संध्याकाळ होण्याच्या अगोदरच त्याने बंद करून टाकले, तो येण्याच्या अगोदर. नंतर तो आला घाईघाईने, रात्र झाली होती, संध्याकाळ झाली होती, तरी पण त्यानं ती माती त्या भिंतीच्या वरती ठेवली, त्याच्यात कुमुदिनी फुलं ठेवले आणि जोराने ओरडून सांगितलं की हे राजा, मी माती वेळेवर आणलेली आहे, ती घेऊन जा, असं म्हणून तो श्रावस्तीतले जेतवन विहारामध्ये निघून गेला. आणि हा रात्रभर प्रसेनजित वाट पाहत राहिला. त्याला झोप लागली नाही आणि त्याला वेगवेगळ्या भूतांची आवाज यायला लागली. तो घाबरला. पत्नीला त्याने सांगितलं की अशी अशी आवाज येतात, काय करायचं. म्हणजे तो वाईट विचाराने ग्रस्त झालेला होता आणि वाईट विचारानं अधर्मानं वागणाऱ्या माणसाला झोप सुद्धा लागत नसते. नंतर सकाळी उठल्यानंतर तो आपल्या पत्नीला म्हणाला, मी काय करू, मी घाबरलेला आहे. तेव्हा त्या मल्लिकानं त्याला सांगितलं की चल, आता भगवंतच तुला मार्ग देतील. भगवंताकडे गेला आणि त्याने सांगितलं, भगवान, मला रात्रभर झोप लागली नाही, काय करू. तेव्हा भगवंतांनी त्याला सांगितलं आणि तो मनुष्य सुद्धा तिथे हजर होता भगवंताकडे. ज्याने ती माती आणली तो पण तिथे हजर होता. पण भगवंताला त्यांनी सांगितलं की भगवान, मला रात्रभर झोप लागली नाही. प्रसेनजित म्हणाला, रात्रभर मला झोप लागली नाही, काय करू. आणि मी घाबरून गेलो. तर भगवंतांनी सांगितलं की जो आवाज येत होता ना, तो अपाय गतीत जाणाऱ्या काही भूतांचा होता, प्रेतांचा होता, की जे अपाय गतीमध्ये नरकवास भोगत आहेत. ते का भोगत आहेत की त्यांनी दुसऱ्यांच्या पत्नीवर बलात्कार करून त्यांना मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काय वाटलं, अरे आपण जे करत होतो रात्री, जो विचार करत होतो दुसऱ्याची पत्नी आपण घ्यायचं, त्याच्याबद्दल जो विचार करत होतो तो चुकीचा होता. भगवान, मला रात्रभर झोप लागली नाही, असं वाटत होतं की ही रात्र खूप लांब आहे. तेव्हा तो समोरचाही जो मनुष्य जो नौकर होता, ज्याला पाठवलं होतं, त्याने सांगितलं की भगवान, मी जेव्हा थकलो होतो तेव्हा मला सुद्धा हे एक योजन लांब अंतर सुद्धा फार मोठं कठीण वाटत होतं. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं की दिघा जागरतो वृत्ती, दिघा संतस्य योजन, दिघा बालानंद संसारो सद्धम अभिजानत. याचा अर्थच आहे की थकलेल्या माणसाला खूप योजन लांब वाटतं. तसंच रात्र जो जागतो त्याला ही रात्र पण खूप लांब वाटते. तशाच प्रकारे आणि जो सद्धम्म जाणत नाही त्याला हा संसार खूप मोठा वाटतो. म्हणून भगवंतांनी सांगितलं की सद्धम्माप्रमाणे वागा. तुम्ही सद्धम्माप्रमाणे वागाल तरच सुखी व्हाल, नाहीतर हे जीवन जगणं मोठं कठीण आहे. अशा तऱ्हेचा उपदेश भगवंतांनी ह्या गाथेमध्ये दिलेला आहे. आपण यापुढे काही गाथांचा असाच अभ्यास करूया. सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे कल्याण हो आणि सगळ्यांनी ह्या सद्धम्मात स्थापित होण्याचा प्रयत्न करावा आणि सद्धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून हा आपल्याला दुःखद जग, दुःखद संसार सुद्धा सुखी बनवता येईल. प्रत्येकाने हा संसार सुखी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी
सद्धम्म जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सगळ्यांचे मंगल हो, सगळ्यांचे कल्याण हो. आजच्या दिवशी हेच पुरे आहे. जय गुरु.